मित्रांनो एक भन्नाट अशी ट्रिक्स आहे, म्हणजे टक्केमध्ये तुम्हाला दोन शून्य दिसतात, ते दोन शून्य जर दिसले तर काय करायचं नेमकं। या ठिकाणी बघा, टक्केच्या जवळ का दोन शून्य दिसले तर त्याला कट करून टाकायचे, डायरेक्ट कट। म्हणजे होते 65। या ठिकाणी काय होणार आहे तर 65 ऑफ म्हणजे गुणिले आणि हे 4 झालं प्लस x बरोबर। पुन्हा या ठिकाणी असंच टक्के चिन्ह दिसलं की दोन शून्य कट केले म्हणजे 44 गुणिले 8, 44 गुणिले 8 वजा या ठिकाणी सुद्धा टक्केचं चिन्ह दिसलं की दोन शिरो कट करायचे, 12 गुणिले 4 झालं। म्हणजे टक्के दिसतात, दोन शून्य जर कट केले तर एकदम इंची जाते। या ठिकाणी आपण काय करणार, आता याचा गुणाकार करणार, याचा गुणाकार करणार, याचा गुणाकार करणार। या ठिकाणी 4 25 2 7 24 ने 2 किती 26 म्हणजे 260 आले प्लस अंडर रूट मध्ये x बरोबर 8 चूक 32 3 8 चूक 32 ने 3 किती 35 मायनस 12 चूक किती 48। या ठिकाणी 260 प्लस अंडर रूट मध्ये x आणि याची वजाबाकी केली तर 12 तून 8 गेले 4 राहिले, इथं हातचा दिला 5 तून 5 0 आणि इथं किती 304। मग हा जो 260 आहे तिकडे अंडर रूट मध्ये x बरोबर 304 हे होणार आहे वजा 260, कारण की कोणतीही संख्या प्लस मध्ये असेल आणि त्याला जर बरोबरच्या चिन्हाची इकडे न्यायचं असेल तर वजा मध्ये जाते। आता आपण काय करूया, 4 तून 0 गेले 4 राहिले, 0 तून 6 जात नाही, 10 तून 6 गेले 4 राहिले, हाच एक दिला तर 0 राहिला, म्हणजे अंडर रूट मध्ये x बरोबर 44। आणि या ठिकाणी बेसिक आहे, ते बेसिक कोणतं ते सांगतो तुम्हाला की याचं चिन्ह कट केल्याबरोबर याचा होतो स्क्वेअर। 44 चा स्क्वेअर आपल्याला काढावा लागेल, तो या ठिकाणी मी काढून देतो। 44 चा स्क्वेअर कसा काढायचा, 4 चा स्क्वेअर सोडा, 4 चा स्क्वेअर सोडा। आता या ठिकाणी याची वाली करायची दुप्पट 8 येतात, 8 चूक 32 म्हणायचं आणि या ठिकाणी 32 टाकायचे, 6 3 9 1 म्हणजे आपल्याला आन्सर काय आला मित्रा तर 1936 आलेला आहे। चेक करूया, इट्स अ राइट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन। दॅट्स इट कंप्लीट।